नमस्कार. मकर संक्रांत आपण सगळी साजरी करतो, पण तुम्हाला माहीत आहे का मकर संक्रांत का साजरी केली जाते? आणि या दिवशी एक महान योद्धा आपल्या मृत्यूलाही थांबवतो, फक्त उत्तरायणाची वाट पाहण्यासाठी. हा योद्धा म्हणजे महाभारतातील भीष्म पितामह. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत का साजरी केली जाते, तिळगुळ खाण्याचं महत्त्व, भीष्म पितामहाची अद्भुत कथा आणि या सणांचा खोल संदेश. मकर संक्रांत साजरी करण्याचे अनेक कारणे आहेत. पहिला, सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. उत्तरायण शुभकाळ, पुण्यदायी आणि मोक्षप्रद आहे. दुसरं, निसर्ग आणि शेती संबंध. हिवाळ्यापासून रब्बी पिकांचा वेळ सुरू होतो. शेतकरी सूर्याला सन्मान देतो आणि आपल्या पिकांना आभार मानतो. तिसरं, पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व. महाभारतातील भीष्म पितामहांनी उत्तरायणाची वाट पाहत प्राण सोडले. या दिवशी पुण्य, आशीर्वाद आणि शुभकामना मिळतात. चौथं, दान आणि पुण्य. गरीब व गरजूंना दान दिलं जातं, पुण्य मिळतं आणि जीवनात आनंद वाढतो. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ आणि गूळ खाल्ले जातात, कारण थंडीमध्ये शरीराला उष्णता मिळावी, नात्यामध्ये गोडवा आणि प्रेम वाढावं. हे करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आता जाणून घेऊया भीष्म पितामहाची अद्भुत कथा. भीष्म पितामह हे धर्म, त्याग आणि कर्तव्यांचं जिवंत उदाहरण होते. ते राजा शांतनू आणि गंगादेवीचे पुत्र होते. वडिलांच्या सुखासाठी त्यांनी आजीवन ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली आणि म्हणूनच ते भीष्म म्हणून ओळखले जाऊ लागले. देवांनी त्यांना इच्छा मरणाचं वरदान दिलं, म्हणजेच मृत्यू कधी स्वीकारायचा हे ठरवण्याचा अधिकार त्यांना होता. कुरुक्षेत्राच्या युद्धात भीष्म पितामह कौरवाच्या बाजूने लढत होते. ते इतके पराक्रमी होते की पांडव त्यांना पराभूत करू शकत नव्हते. अखेरीस अर्जुनाने शिखंडीच्या आडून बाणांचा वर्षाव केला. भीष्म पितामह बाणांच्या शर्येवर कोसळले, पण तरीही त्यांचा प्राण गेला नाही, कारण त्यांना इच्छा मरणाचं वरदान होतं. त्यावेळी दक्षिणायन चालू होतं. हिंदू धर्मात दक्षिणायन काळात मोक्षासाठी अनुकूल मानलं जात नाही. भीष्म पितामहांना माहीत होतं की उत्तरायणाचा काळ पुण्यदायी आणि मोक्षप्रद आहे. अत्यंत वेदना सहन करत, थंडी, ऊन, पाऊस झेलत ते शर्येवर पडून राहिले. राजेश, ऋषी, पांडव सगळे त्यांना विनंती करत होते, आता प्राण सोडा. पण भीष्म पितामह शांतपणे म्हणाले, नाही, मी उत्तरायणाची वाट पाहीन. आणि अखेर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केला. उत्तरायण सुरू झाले. भीष्म पितामहांनी शांत मनाने प्राण सोडले. या घटनेमुळे मकर संक्रांत हा दिवस पवित्र, पुण्यदायी आणि मोक्षप्रद मानला जातो. भीष्म पितामह आपल्याला शिकवतात की संयम, श्रद्धा आणि धर्मावर अढळ विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं आहे. मकर संक्रांत हा सण केवळ उत्सव नाही, तर आपल्या जीवनात आशीर्वाद, पुण्य, गोडवा आणि आनंद घेऊन येतो. तुम्हाला ही माहिती आणि कथा आवडली असेल तर अशाच धार्मिक कथा, सणांची माहिती आणि बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.